नमस्कार. आजपासून एका नव्या व्हिडिओ मालिकेचा मी शुभारंभ करतोय. दासबोध निरूपण असं या मालिकेचं नाव आहे. समर्थ रामदास स्वामी हे 17व्या शतकातले संत होऊन गेले. ते शिवाजी महाराजांचे गुरु होते का नाही याबद्दल अनेक वाद चालू आहेत. त्यांची भेट झाली होती का इथपासून. पण त्यांची जी ग्रंथसंपदा आहे ती मला महत्त्वाची वाटते. ते गुरु होते का नाही ह्या विद्या सोडून देऊ आपण, आपल्याला काही त्यात जायचं कारण नाही. ज्यांना मानायचं आहे त्यांनी मानावं, ज्यांना मानायचं आहे त्यांनी मानू नये. पण समर्थांची ग्रंथसंपदा आहे ती मला महत्त्वाची वाटते आणि त्यांचे 3 ग्रंथ महत्त्वाचे मानले जातात. मनाचे श्लोक, दासबोध आणि आत्माराम. त्याशिवाय त्यांची विपुल ग्रंथसंपदा आहे. म्हणजे त्या काळात त्यांनी कसं लिखाण हे केलं असेल आणि किती विविध विषयावर विचार केला असेल हे पाहिलं तर आपल्याला थक्क व्हायला होतं. साधारणपणे एक 20 वर्षापासून मी त्या समर्थांच्या वाङ्मयाचा अभ्यास करतोय. मी काही समर्थ भक्त किंवा साधू बुवा असा कोण नाही आहे. सामान्य इन्कम टॅक्स प्रॅक्टिस करणारा आणि प्रत्येक गोष्टीत रस असणारी मनुष्य आहे. आणि म्हणून मी हा अभ्यास सुरू केला. मग मना श्लोकावरती आधी लिहिलं आणि नंतर दासबोधावरती अभ्यास करून काही लिहावं असं कल्पना सुचली. दासबोध जवळजवळ 7800 ओव्यांचा आहे. एका दशकात 10 समास असे 20 दशक दासबोधाचे आहेत आणि एकूण 7800 ओव्या जवळजवळ आहेत. त्यावेळची मराठी भाषा समर्थांची रोकटोक, कधी हळवी होणारी, पण काही शब्द आपल्याला लागत नाहीत. समर्थ सेवा मंडळाने फार पूर्वीच गुरुवर्य के.व्ही. बेलसरे यांचा सार्थ दासबोध प्रकाशित केला आहे. त्यापूर्वी पांगारकरांनी दासबोध दिला, प्रकाशित केला आपला. पण हा सार्थ दासबोध अभ्यासूना उपयोगी पडणारा होता आणि तो मी वाचला. आणि मग बरंचसा अभ्यास केल्यानंतर असं लक्षात आलं की ह्या ग्रंथाचा परिचय आपण करून द्यावा. कसा द्यावा, काय लिहावं. कारण सार्थ नुसता अर्थ दिला तर दासबोध बेलसरेंचा होताच. पण मग अशी कल्पना सुचली की गोंदवलेकर महाराजांची प्रवचनं आहेत ती मी वाचतो अनेक वर्ष. त्या पद्धतीनं 1 जानेवारीपासून 31 डिसेंबरपर्यंत रोज वाचायला असं एखादं पान भर मजकूर लिहावा आणि त्यामध्ये साधारणपणे प्रत्येक समासातल्या काही निवडक ओव्या घेऊन 1 किंवा 2 भागामध्ये, 2 पानामध्ये त्या ओव्यांचं त्याच्यावरती आपलं निरूपण किंवा उदाहरणार्थ त्याचं एक्सप्लेनेशन करावं. सुरुवात केली आणि मग 2002 साली श्री दासबोध नित्यपाठ असं माझं पुस्तक प्रकाशित झालं. खूपच लोकांना ते आवडलं. आतापर्यंत 4-5 आवृत्त्या निघाल्या. नुकतीच 5वी आवृत्ती आम्ही काढली. साधारणपणे डबल डेमी आकाराचं हे पुस्तक आहे. 366 प्रवचनं, मग 1 जानेवारी ते 31 डिसेंबर अशी तिची रचना केलेली आहे. रोज वाचायला 1 पान, साधारणपणे 5-7 मिनटं पुरतात 1 पान वाचायला. या हेतूनं रोज जरी 1 पान वाचलं तरी सुद्धा वर्षभरामध्ये संपूर्ण दासबोधाची ओळख होईल अशी त्यामागची कल्पना होती आणि ती लोकांनी खूप भावली. पण आता सध्या नवीन युग आहे दृकश्राव्य माध्यमाचं. पुस्तक आता हा नवीन आवृत्ती मी परवा काढली तर ती 405 रुपये किंमतीचं काढायला लागली, सगळाच खर्च वाढल्यामुळे. तर ते पुस्तक मार्केटमध्ये उपलब्धच आहे, माझ्याकडे उपलब्ध आहे 405 रुपये किमतीचं. वेगवेगळ्या बुक सेलर्सकडे महत्त्वाचे आहे. पण तरी मला असं वाटलं की गेले लॉकडाऊनच्या काळात मी जवळजवळ वेगवेगळ्या मालिका केल्या. आपल्यापैकी अनेकांनी ऐकल्या असतील, त्या पाहिल्या असतील. तर आता याच्यावर एक मालिका करावी असं माझ्या कल्पना सुचली आणि मग यातली काही निवडक प्रकरणं, शक्य झालं तर सगळी, असं घेऊन ती त्याच्यावरती आधारित बोलायचं, त्यातलं काही मजकूर वाचायचा अशी कल्पना आहे आणि त्याप्रमाणे याचा आज मी शुभारंभ करणार आहे. साधारणपणे रोज 4 तरी पानं व्हावीत अशी कल्पना आहे, म्हणजे 15 ते 20 मिनटं. आता प्रत्यक्ष सुरुवात केल्यानंतर आपल्याला कळेल, आपण कमी जास्तही करू शकू. कारण ज्याप्रमाणे मी अष्टावक्र गीता निरूपणाचं केलं तसंच हे करीन असं माझी कल्पना आहे. समर्थांच्या वाङ्मयाचा अभ्यास करताना खूपदा असं वाटत राहतं की कसं त्यांनी त्या काळामध्ये हे लिहिलं असेल. मूळ दासबोध समर्थांनी सांगितलं आणि तो कल्याणस्वामीने लिहून घेतला हस्तलिखित स्वरूपात. ती मूळ प्रत धुळ्याला सत्कार उद्योजक सभेमध्ये अजूनही उपलब्ध आहे. दुसरी प्रत शिरगाव मठामध्ये आहे आणि भाविक जे असतील ते ती पाहायलाही हरकत नाही.
मुद्दाम जाऊन पाहावं. त्यांनी फार सुंदरीतीनं या प्रती जतन करून ठेवलेल्या आहेत. तो एक ठेवाच आहे. तर आपण आज सुरुवात करताना इथं जरी मी 1 जानेवारीचं असलं तरी ओळीनं वाचत जाणार आहे, कारण तारखेंचा मेळ काही त्यामध्ये ठेवायचं नाही असं माझ्या मनात आहे. पहिला जो दशक आहे म्हणजे 10 समाजांचा एक ग्रुप तो स्तवनाचा दशक आहे. ज्याप्रमाणे कुठल्याही ग्रंथाच्या प्रारंभीले किंवा कुठलेही काम कार्य सुरू करताना आपण देवाची प्रार्थना करतो, तर समर्थांनी या ग्रंथाची सुरुवात तशीच केलेली आहे. या ओव्या ज्या असतील त्या सगळ्या ओव्या दासबोधला इथे येणार नाहीत, निवडक ओव्या असतील आणि त्याला अनुषंगून मागच्या आणि पुढच्या ओव्यात संदर्भ घेऊन थोडं निरूपण अशी त्याची रचना आहे. आपण सुरुवात करूया. समर्थांचे स्मरण करून आपण सुरुवात करूया. इथं प्रत्येक याचं मी शीर्षकही दिलेलं आहे. त्या भागात काय ज्या ओव्यात तिथलं एखादी ओळ घेऊन. ग्रंथा नाम दासबोध गुरु शिष्यांचा संवाद. श्रोते पुस्ती कोण ग्रंथ काय बोलले जी येथ श्रवण केली याने प्राप्त काय आहे. ग्रंथा नाम दासबोध गुरु शिष्यांचा संवाद येथ बोलिला विशद भक्तिमार्ग. नवविध भक्ती आणि ज्ञान बोलिले वैराग्याचे लक्षण बहुत अध्यात्म निरोपण निरोपिले. भक्तीचे न योगे देव पावतो निश्चय पावती. भक्तीचे न योगे देव निश्चय पावती मानव ऐसा आहे अभिप्राव ये ग्रंथी. समर्थांनी स्फुटकाव्य आरत्या श्लोक असे विपुल लेखन करून त्यावर सामान्य जनांना प्रपंच आणि परमार्थ या संबंधीचा उपदेश केला आहे. त्यांचा तो 400 वर्षापूर्वीचा 17व्या शतकात केलेला उपदेश आजही अगदी 21व्या शतकात प्रत्येकाला उपयुक्त ठरणाराच आहे. त्यांच्या प्रचंड ग्रंथांपैकी श्री समर्थांचे विचारधन सामावणारे दासबोध, मनाशिश्लोक आणि आत्माराम हे 3 महत्त्वाचे ग्रंथ आहेत. त्यातील दासबोध हा सर्वांचा मुकुटमणी समजला जातो. ऐहिक आणि पारमार्थिक जीवनात माणसाने कसे वागावे याचे रोखठोक मार्गदर्शन करणारा हा ग्रंथराज समर्थांची उपासना, देशाटन, सूक्ष्म निरीक्षण बुद्धी, उदंड लोकसंग्रह, सामाजिक व राजकीय दृष्टी आणि प्रभू रामचंद्राचा कृपाप्रसाद या सर्वांमधून सिद्ध झालेला आहे. या ग्रंथाच्या सुरुवातीला ग्रंथारंभ समाजात समर्थांनी श्रोत्यांना हा ग्रंथ कोणता, त्यात काय सांगितले आहे आणि त्याचे श्रवण आणि मनन केल्यास काय प्राप्त होईल हा प्रश्न कल्पून सुरुवात केली आहे. समर्थ म्हणतात, भक्तिमार्गाचे सम्यक निरूपण करणारा हा दासबोध आहे. शिष्यांच्या शंका आणि त्यावर गुरुचे विवरण असे गुरुशिष्य संवादाचे त्याचे स्वरूप आहे. भक्तीचे 9 मार्ग, खऱ्या ज्ञानाचे स्वरूप, ब्रह्मज्ञान आणि वैराग्य यांचे निरूपण यामध्ये आहे. आणि भगवंताची निरतिशयपणे भक्ती करणाऱ्या सर्व भक्तांना निश्चितपणे परब्रह्माची प्राप्ती होते असा या ग्रंथाचा स्पष्ट निष्कर्ष आहे. शुद्ध निश्चय, शुद्ध ज्ञान, आत्मस्थिती, विशुद्ध उपदेश, सायुज्य मुक्ती, मोक्ष, विधेयी स्थिती आणि जीवशिवाचा संबंध हे या ग्रंथात स्पष्ट केले आहेत. श्रोत्यांच्या आणि भक्तांच्या मनात भक्ती साधनेत येणाऱ्या विविध शंकांचे त्यात निरसन तर आहेच, शिवाय काव्य लक्षण, चातुर्य लक्षण, उपासना लक्षण यांचाही सविस्तर उहापोह आहे. उपनिषदे, वेद, स्मृती अनेक ग्रंथ यांचे परिशीलन करून शिवाय त्याही पुढची आत्मप्रचिती घेऊन हा ग्रंथ सिद्ध झाला आहे. शिवगीता, रामगीता, गुरुगीता, भगवद्गीता, हंसगीता अशा अनेक गीता आणि भागवत याचाही त्याला आधार आहे. थोडक्यात हे सर्व पूर्ण आत्मप्रतीतीचे लेखन आहे. त्याचे वाचन, मनन आणि चिंतन श्रोत्यांनी केले म्हणजे त्यातील अर्थ सुस्पष्ट होईल. मात्र त्यासाठी या सर्व क्रिया मनोभावे आणि एकचित्ताने झाल्या पाहिजेत. कोणाच्या ग्रंथातील विवरण अभ्यास न करता चुकीचे ठरवण्याचा मोह झाला तर तो सर्वच प्रमाणभूत ग्रंथांना अज्ञानाने मिथ्या म्हणण्याची चूक करेल. असे म्हणून श्री समर्थ श्रोत्यांनी मनापासून जिज्ञासू वृत्तीने आणि पूर्ण श्रद्धायुक्त अंतःकरणाने दासबोधाचे वाचन, श्रवण, मनन, चिंतन करावे आणि स्वतः ज्ञानी बनावे असे कळकळीचे आवाहन करतात. या ग्रंथातून ज्याला जे समजेल, पटेल आणि उमजेल ते त्याने घेऊन स्वतःचे कल्याण करून घ्यावे आणि आपला अभिमान सोडून देऊन वैराग्य अंगी बनावे हे सांगितले वाचूनही श्री समर्थ राहत नाहीत. आता श्रवण केली याचे फळ, क्रिया पालटे तत्काळ, तुटे संशयाचे मूळ एक सरा. मार्ग सापडे सुगम, न लगे साधन दुर्गम,
सायोज्य मुक्तीचे वर्म ठाई पडे. ऐशी याची फळश्रुती श्रवणे चुके अधोगती, मनास होय विश्रांती समाधान. जयाचा भावार्थ जायचा तयास लाभ तैसा, मत्सर धरी जो पुसा तयासी तेची प्राप्त. दासबोधाचे स्वरूप स्पष्ट केल्यानंतर दासबोधाच्या नित्य अभ्यासाने काय साधते, काय फळ प्राप्त होते, ती फलश्रुती सांगताना श्री समर्थ म्हणतात की त्यामुळे साधकाची वर्तणूक एकदम बदलते. येथे ते तत्काळ हा अतिशय समर्पक शब्द वापरतात. आजच्या आपल्या ऐहिक भाषेत म्हणायचे तर दासबोधाचे वाचन आणि मनन हे इन्स्टंट रिझल्ट ओरिएंटेड म्हणजे त्वरित परिणाम देणारे आहे. त्यामुळे साधकाच्या मनातील सर्व संशय आणि विकल्प एकसरा म्हणजे एकाच वेळी नाहीसे होतात. परमार्थ साध्य करण्यासाठी खडतर तपासारखे कष्ट करण्याची त्याला आवश्यकता राहत नाही. तो साधनेचा मार्ग त्याच्या दृष्टीने सुलभ होऊन जातो. किंबहुना दासबोधाच्या अभ्यासाने त्यालाच त्या स्वरूपाचा शोध घेण्याचा दरवाजा खुला होतो आणि त्या राजमार्गाने तो स्वमुक्तीकडे वाटचाल करू शकतो. त्याचे अज्ञान नाश पाहून त्याला खऱ्या सत्यस्वरूपाचे ज्ञान होते. षड्रिपूंच्या विळख्यातून सुटण्याचा मार्ग सापडतो. विकारावर विजय मिळवून तो विवेकशील वैराग्यशील होऊ शकतो. त्याच्या अंगी असणाऱ्या दुर्गुणांचा नाश होऊन त्याची जागा सद्गुण घेतात. तो चांगल्या अर्थाने धूर्त, तार्किक आणि विचक्षक बनतो. आळस झटकून तो कृतिशील होतो. मूर्खपणा जाऊन त्याच्या अंगी चातुर्य येते. त्याच्या अंगी असणारे अनेक दोष दासबोधाच्या वाचन, मनन आणि त्याप्रमाणे वर्तन या त्रिसूत्रीमुळे नाहीसे होऊन तो गुणवान बनतो. सांसारिक आणि प्रापंचिक बद्धमार्गाने जाणारा वाचक आत्मज्ञानाने आकर्षित होऊन चिरंतन सत्य शोधण्याच्या मार्गाला लागतो. पापी माणसे पश्चात्तापाने शुद्ध होऊन पुण्यवान बनतात. त्यांच्या मनातील नरदेहाचे ममत्व कमी होते. मनातील विविध संशय दूर होतात. प्रपंच चालवीत असताना झालेला शीण नष्ट होऊन त्यात मन निभ्रांत होते. मात्र हे साध्य होण्यासाठी मनामध्ये पूर्ण श्रद्धाभाव ठेवून दासबोधाचा उपदेश अंगीकारला पाहिजे. वाचकाची जशी वृत्ती असेल त्याप्रमाणे त्याला फळ मिळेल. मनात शंका, संशय, मत्सर ठेवून जर वाचन केले तर मग त्याला फलस्वरूप संशयच प्राप्त होईल असाही इशारा त्यांनी स्पष्टपणे दिला आहे. दासबोधाच्या श्रवणाने साधकाची अधोगती थांबून त्याला प्रगतीचा मार्ग सापडतो. त्याचे मन आणि चित्तवृत्ती शांत होऊन त्याला आंतरिक आणि चिरंतन समाधानाचा लाभ होतो. मात्र ही सर्व फलश्रुती प्राप्त होण्यासाठी केवळ दासबोधाचे वाचन किंवा श्रवण पुरेसे नाही, तर त्याचे मनन करून त्यातील उपदेशाप्रमाणे बोध घेऊन तसे आचरण करणे आवश्यक आहे. अन्यथा केवळ ऐकण्याने नळी फुंकिली सोनारे, इकडून तिकडे गेले वारे असा प्रकार होईल आणि साधकाची स्थिती गंगामाईच्या पवित्र प्रवाहात राहूनही तसाच राहणाऱ्या पाषाण गोट्याप्रमाणे मूढमती राहील. परंतु जर दासबोधाचे श्रवण, मनन, चिंतन आणि त्याप्रमाणे आचरण झाले तर निश्चितच साधक प्रपंचाती समाधानी होऊन परमार्थाती उत्तम गती पावेल असा विश्वास श्री समर्थांनी ग्रंथारंभाच्या समासाचा उपसंवाद करताना यथार्थतेने सर्व साधकांना दिला आहे. दुसरा समास आहे तो गणेश वंदनेचा आहे. माझी अंतरी भरावे, सर्व काळ वास्तव्य करावे. ओम नमोजी गणनायका, सर्वसिद्धी फलदायका, अज्ञान भ्रांती छेदका बोधरूपा. माझी या अंतरी भरावे, सर्व काळ वास्तव्य करावे, मज वागशून्यास वधवावे कृपा कटाक्षे करुनी. तुझ्या कृपेचे निबळे वितुळती भ्रांतीची पडळे, आणि विश्वभक्षक काळे दास्यत्व कीजे. श्री गणेशाला विद्या, कला आणि गुणांचा दाता मानले जाते. कोणत्याही कार्याचा शुभारंभ गणेशाच्या प्रार्थनेने करण्याची आपली परंपरा आहे. त्याला ओंकार स्वरूप मानतात आणि ओंकार म्हणजे वेदारंभी झालेला आदिम आणि अनाहत परमेश्वरी नाद आहे. त्या नादाचे गजानने साक्षात स्वरूप मानले जाते. त्याच्या स्मरणाने कार्यकर्त्याला बळ प्राप्त होतोय आणि त्याच्या कृपेने इच्छित कार्यामध्ये येणाऱ्या सर्व विघ्नांचा नाश होऊन कार्य सिद्धीच जाते अशी सनातन धारणा आहे. श्री गणपती अथर्व शीर्षामध्ये म्हणूनच गणेशाचे वर्णन त्वमेव केवलम करतासी, त्वमेव केवलम धरतासी असे केलेले आहे. कोणत्याही लेखनाची सुरुवात करताना आपण तो जो स्वीकार करतो तोही गणेश स्वरूपच आहे. त्यामुळे सर्व संत परंपरेप्रमाणे समर्थ नंदासी या गणेश स्तवन नामक दुसऱ्या समासात गणपतीचे स्तवन करून त्याला या ग्रंथसिद्धीसाठी आवाहन करीत आहे. हे ओंकार स्वरूप असणाऱ्या, गणांचा अधिपती असणाऱ्या आणि सर्व सिद्धीचे फळ देणाऱ्या, अज्ञान आणि भ्रांती यांचा समूळ नाश करणाऱ्या आणि स्वतःच प्रत्यक्ष ज्ञानस्वरूप असणाऱ्या गजांना तुला माझे वंदन असो असे म्हणून श्री समर्थ या समासाचा प्रारंभ करतात.
आणि त्याला या सर्व लेखनामागे माझ्यावर कृपा कर असे विनवतात. माझे अंतरी भरावे असे म्हणताना समर्थ पुढे गणेशाने सर्व काळ तेथे म्हणजे अंतःकरणात वास्तव्य करावे आणि या त्याच्या वास्तव्याने माझ्यासारख्या वाक्शून्यास म्हणजे साहित्य किंवा वाङ्मयाच्या अवधीत शून्यरूप असणाऱ्या माझ्याकडून चांगला ग्रंथ लिहून घ्यावा असेही म्हणतात. आणि हा ग्रंथ तुझ्या कृपाकटाक्षाशिवाय सिद्ध होऊ शकणार नाही, तस्मात तुझी कृपा राहावी अशी विनवणी करतात. तुझ्या कृपेनेच मनातील संशय आणि संभ्रमाची पुटे विरून जातात आणि सर्व भक्षक कळीकाळावरही विजय मिळवून तो काळी तुझ्या भक्तांचा दास बनून राहतो. तुझ्या कृपेचा ओघ येताच कार्यात येणारी संकटे भयभीत होऊन देशोधडी लागतात, नाश पावतात. म्हणूनच तुझे विघ्नहर हे नाव अगदी यथार्थ आहे. तूच आम्हा अनाथांचे माहेर आहेस आणि म्हणूनच साक्षात हरिहर म्हणजे श्री विष्णू आणि भगवान शंकरही तुला सदैव वंदन करतात. तुला स्मरून कार्य केले असता सर्व आघात, अडथळे आणि उपाधी यांचा नाश होऊन कार्य सिद्धीस जाते असे गणेशाचे स्तवन करून पुढे श्री समर्थ त्याच्या मंगल रूपाचे हरुषे निर्मळ उद्दित सुप्रसन्न वदनु भव्यरूप वितंड भीममूर्ती महाप्रचंड असे वर्णन करतात. ते करताना समर्थांच्यातील भावकवी थबथबा गळती गंडस्थळे तेथे आली षटपथ कुळे झुंकार शब्दे म्हणजे तुझ्या विशाल गंडस्थळावरून वाहणाऱ्या मधुर मदाने लोभून भुंग्यांच्या झुंडी झंकार करीत त्यावर फेर धरतात असे लिहून जातात. आणि पुन्हा विद्यांचा अधिपती असलेल्या गणेशांचे श्री समर्थ 14 विद्यांचा गोसावी असे यथार्थ वर्णन करतात. सकल विद्या प्राप्त असूनही मनाने विरागी असलेल्या श्री गणेशाचे स्तवन करताना त्याच्याच कृपाप्रसादाने श्री समर्थही तल्लीन होतात आणि त्यांना या शुभंकर देवतेचे वर्णन किती आणि कसे करू असे होऊन जाते. एका परीने गणेशाच्या कृपाप्रसादाने वाक्शून्यास वधवावे ही समर्थांची प्रार्थना सफल होण्याची प्रसादचिन्हे स्पष्टपणे प्रगट होताना प्रत्ययास येतात. त्या समासात समर्थ पुढे म्हणतात, ऐसा सर्वांगी सुंदरू सकल विद्यांचा आगरू त्यासी माझा नमस्कारू साष्टांग भावे. ध्यान गणेशाचे वर्णिता मतिप्रकाश होय भ्रांता गुणानुवाद श्रवण करिता ओळे सरस्वती. श्री गणेशाचे वर्णन करताना समर्थ म्हणतात, त्याचे बारीक डोळे जणू विश्वावर लक्ष ठेवण्यासाठी सतत हलत असतात आणि सकल विश्वातील भक्तांच्या प्रार्थना ऐकण्यासाठी प्रचंड कानाची हालचाल चालू असते. शुभ्र एकदंत रत्नखचित कडे त्याच्या तळाशी लागलेली छोटी सुवर्णपत्रे, नागाने वेढलेले दोंद, कासेला पितांबर, त्या नागवेष्टिताने काढलेला फणा, गळ्यातील विविध सुगंधी फुलांच्या माळा आणि त्यात चमकणारी रत्नमाला, चतुर्भुजांपैकी एका हातात परशु तर दुसऱ्या हातात कमळे, तिसऱ्या हातात दुष्ट निर्दानासाठी तीक्ष्ण अंकुश आणि चौथ्यामध्ये त्याला प्रिय असणारा मोदक, अशी ही गजाननाची प्रसन्न मूर्ती आहे. समर्थ रामदासांनी रचलेली गणपतीची आरती सुखकर्ता दुःखकर्ता वार्ता विघ्नाची नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची ही तर आपल्या दैनंदिन उपासनेचा आणि समाज जीवनाचा अविभाज्य भाग बनली आहे. त्यातील समर्थांनी गणेशाचे वर्णन रत्नखचित फरा तुझगौरी कुमरा चंदनाची उटी कुंकुम केशाला हिरे जटित मुघल शोभत तोबरा रुणरुणती नुपरी चरणी घागुरिया लंबोदर पीतांबर फणीवर वंदना सरळ सोंड वक्र तुंड त्रिनयना दास रामाचा वाट पाहे सन्ना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना असेच केलेले आहे. त्याच्या आगमनाने आणि तेजाने प्रत्यक्ष देवसभेची शोभा प्राप्त होते असे सांगून श्री समर्थ पुढे म्हणतात की अशा सर्वांग सुंदर स्वरूपाच्या आणि सकल विद्येचा सागर असलेल्या गणेशाला मी साष्टांग आणि मनोभावे नमस्कार करतो. या बाह्य स्वरूपाचे वर्णन केल्यावर श्री समर्थ गणेशाच्या कृपेचा महिमा भक्तिभावाने वर्णून सांगतात. त्याचे ध्यानपूर्वक स्मरण केले असता अगदी मंदबुद्धी आणि अज्ञानी असा माणूससुद्धा ज्ञानी होऊन सर्व संशयापासून मुक्त होतो. गणेशाचे गुणवर्णन ऐकून साक्षात सरस्वती प्रसन्न होते. ज्याला प्रत्यक्ष ब्रह्मदेवासह सर्वदेव वंदन करतात तेथे सामान्य माणसाने त्याचे भजन पूजन करावे हे वेगळे सांगावयास नकोत. विशेषतः ज्यांना ज्ञानाची उपासना करायची आहे त्यांनी गणेशस्तवन केले तर त्यांना निश्चितच लाभ होतो. माणसाच्या अंगचे दोष अधिभौतिक तापत्रयही त्याच्या पूजनाने नष्ट होतात. सांप्रतच्या कलियुगात भक्तांचे सर्व मनोरथ पूर्ण करणारा श्री गजानन आणि देवी समर्थ आहेत. श्री गणेशाचे असे मनोभावे स्तवन करून श्री समर्थ
या गणेशस्तवन नामक समाजाची सांगता करताना म्हणतात की अशा मंगलमूर्तीचे मी मनात माझ्या शिष्याला आणि मी मनात माझ्या शिष्यांच्या आणि सकल श्रोत्यांच्या परमार्थ प्राप्ती इच्छा धरून मनोभावे स्मरण करीत आहे, मनोभावे स्तवन करीत आहे आणि त्याच्या अखंडित कृपेने योजलेले ही श्री दासबोधाचे कार्य निर्विघ्नपणे पूर्ण होऊन सर्वार्थाने सफल आणि सिद्ध होणार आहे हे निश्चित. आज इथेच थांबूया. उद्या पुढचा भाग. श्रीराम जय राम जय जय राम. जय जय रघुवीर समर्थ.